आणि आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। 8व्या वेतन आयोगाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 34% वाढ होणार असून रिपोर्टनुसार आयोग 2.57 फिटमेंट फॅक्टर ठेवण्याचा विचार करते, ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते। आपण पाहतोय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जवळपास 34% वाढ होण्याची शक्यता आहे, कारण की 8व्या वेतन आयोगासंदर्भातली महत्त्वाची अपडेट तुम्ही पाहताय। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये यामुळे जवळपास 34% वाढ होण्याची शक्यता आहे। या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे सर। निलेश सर, या संपूर्ण निर्णय जर हा झाला तर कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होईल आणि परिणाम काय असतील, आपलं विश्लेषण? 8व्या वेतन आयोगाचा जे अहवाल समोर येतोय त्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे फिटमेंट स्वरूपामध्ये काही निधी हा या आयोगाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। जर तो साधारण 3% असू शकतो अशी माहिती उपलब्ध होती आहे। यातून सर्वोपरी जो पगार वाढणार आहे तो साधारण 34% वाढताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे साधारण 10 वर्षानंतर वेतन आयोग येतो आणि तो येताना जर 34% पगारवाढ ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पाहायला मिळाली तर भरभक्कम अशी वाढ ही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकते। त्यातून मुख्यतः जी खासगी क्षेत्रातली स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार हे खूपच चांगल्या पद्धतीने वाढताना पाहायला मिळतील आणि त्यातून एक डिस्पॅरिटी किंवा एक मोठ्या स्वरूपाची दरी तयार होताना पाहायला मिळेल। निश्चितपणे जो अहवाल समोर येतोय त्यातला जो एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय तो 34%ची वाढ ही 8व्या वेतन आयोगामध्ये होताना पाहायला मिळते। असं झालं तर निश्चितच अत्यंत विपरीत अशा परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आणि आर्थिक मंदीच्या या वर्षामध्ये एक मोठा बोनस सरकारी कर्मचाऱ्यांना मिळेल अशा स्वरूपाचे चित्र असेल। केंद्र सरकारला हा सर्वप्रथम लागू होईल आणि त्यानंतर राज्य सरकार ज्या स्वरूपामधला 8वा वेतन आयोग असेल त्याला तसा राज्यामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी म्हणून या बातमीकडे आपण बघू शकतो। जी, धन्यवाद सर आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल। आपण पाहतोय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जवळपास 34% वाढ होऊ शकते।